धावत्या बोलेरो चारचाकीस अचानक आग लागल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली. आगीत चारचाकी संपूर्णतः जळून खाक झाली. सोमवारी 23 तारखेला रात्री 7:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानं अवघ्या काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. चालक अविनाश पाटील चारचाकीनं गंगापूर गावाकडे जात होते. हरिओम ढाबा परिसरात अचानक चारचाकीच्या समोरील भागातून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत चारचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडले. क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. नगरसेवक अमोल पाटील यांनी अग्निशामक विभागास घटनेची माहिती दिली. सातपूर अग्निशामक विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. बी.के. पवार, एस.आर. जाधव, विजय ठाकूर, राजेश चौधरी, कौशल माळेकर, चव्हाण, उमेश गावित आदींनी चारचाकी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत अवघ्या काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी संपूर्णतः जळून मोठं नुकसान झालंय. चारचाकीतून आगीचे मोठे लोट आकाशात उठत असल्यानं परिसरातील नागरिकांसह या मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही वेळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गंगापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.